राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 10 जुलै या दिवशीचं चिंतन। संत जरी परमार्थी असले तरी व्यवहारात ते व्यवहारी माणसाप्रमाणेच वागतात। याचा अर्थ ते व्यवहारात गुंतले आहेत असा नाही। संत बाह्य लक्षणांवरून आपल्यासारखेच दिसतात, आपल्याला वाटतात। याचं कारण असं की त्यांचं अंतरंग आपल्याला कळू शकत नाही। आपल्याला जे माहिती आहे तेच आपण ओळखू शकतो। देहाची आणि आपली ओळख आहे, अनुभव आहे, त्यामुळे देह सादृश्यता आपल्याला लक्षात येते। अंतरंगाची आपली पात्रता तेवढी नसल्यामुळे आपल्याला ते कळू शकत नाही, म्हणून ते आपल्यातलेच वाटतात आणि लोक त्यांच्याविषयी गैरसमज करून घेतात। संत जनांमध्ये राहत असल्यामुळे लौकिक अर्थाने त्यांना समाजाच्या चौकटीत राहूनच वागावं लागतं। काही संत बालोन्मता पिशाचवत वृत्तीनं राहतात। ही गोष्ट खरी, पण ते अपवादात्मक उदाहरण झालं। प्रापंचिक लोकांना खायला प्यायला लागतं आणि परमार्थी काय उपाशी राहतात का, असा प्रश्न समर्थांनी एके ठिकाणी दासबोधात केला आहे। तो लक्षात घेतला की संतांच्या व्यवहारात व्यवहारीपणे वागण्याचा आणि पुन्हा त्यात न गुंतता परमार्थी असण्याचा प्रकार आपल्याला कळून येईल। आपण व्यवहार करतो, वस्तू जतन करतो, पुढच्या येणाऱ्या प्रसंगासाठी तरतूद करून ठेवण्याचाही प्रयत्न करत असतो आणि या सर्वाची आपल्याला खूप काळजी लागलेली असते, चिंता असते, कारण आपण त्यात ममत्वानं गुंतलेले असतो। संत मंडळी हे सर्व करतात, रोजच्या दैनंदिन व्यावहारिक गरजांसाठी तरतूद करतात, त्यासाठी व्यवसाय नोकरी इत्यादीही करतात। आपल्याकडे तशी उदाहरणं आहेत, परंतु त्यापासून ते सर्वथा मुक्त असतात। त्यात गुंतल्यामुळे त्यांना चिंता काळजी वगैरे वाटत नसतं, हे प्रसंगोपात दिसून येतं। त्यांचं सर्व लक्ष परमार्थाकडे असतं। हा त्यांच्या अंतरंगातला आणि आमच्या अंतरंगातला फरक। आणखी एका दृष्टीनं मला वाटतं ते व्यवहारी असल्याचं दाखवत असावेत, का की जेणेकरून आमच्यासारख्या सामान्यांना पटावं की व्यवहारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो। याचं उदाहरण स्वतःच्या आचरणानं दाखवून देत असावेत। हे अंतरंगाचं तत्त्व जाणून घेण्यासाठी योग्य ती पात्रता यावी आणि परमार्थ घडावा, यासाठी साधन करून गुरुकृपा प्राप्त झाली पाहिजे, हे खरं। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।